माझ्यासाठी तो पापाचा कलंक होता ना, तो धुण्यासाठी खंडणी दिली. तुमचं आणि माझं पावित्रीकरण केलं. जबाबदारी माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज जबाबदारीची वेळ आहे. आज जबाबदारीची वेळ आहे. मी खूप वर्षापासून थांबलेलो आहे की मला चांगलं कुठेतरी मड आयलंड एक दिवस आला तर रूम मिळेल म्हणून परोकेला हो. चर्च एक्सटेन्शन, ते चर्च एक्सटेन्शन टेन्शनचं एक्सटेन्शन झालं, पण चर्च एक्सटेन्शन काही झालं नाही. 16 वर्षापासून मी तुमच्या सानिध्यात आहे. फक्त 16 वर्षावरती माझा गेल्या वर्षाचा एरंगल मिस आणि सण चुकला म्हणून 16 वर्षापासून मी तुम्हाला ओळखतो. 16 वर्षापासून. आजकाल काय रेस्पॉन्सिबल पॅरेंटहुड, मुलाला जन्म दिला पाहिजे, जबाबदारी संपली नाही, वाढली. आणि आजकाल मोबाईलकडे आणखीन जबाबदारी वाढलेली आहे. माझ्यासारखे नाही तर चष्मा काढला तर काहीच दिसत नाही. म्हणून रेस्पॉन्सिबल पॅरेंटहुड. आजकाल 8 तारखेला आपण माऊलीचा सण साजरा करणार. गलतनेचा माऊलीचा सण नाही साजरा करणार, मरियेचा जन्मदिवस साजरा करणार आहे. त्यामध्ये काहीतरी जबाबदारी दिलेली आहे. बालिका दिन, गर्ल चाइल्ड डे. आणि आज आपल्याकडे अवतीभवती गर्ल चाइल्ड, बालिका केवढी सुरक्षित आहे ते आपल्याला माहित आहे. जबाबदारी आहे प्रत्येकाची, कुटुंबाची, आई वडिलांची जबाबदारी आहे. एक बाप ह्या नात्याने जबाबदारी, एक आई ह्या नात्याने जबाबदारी. एक मुलगी, एक स्त्री, एक पत्नी, एक आई म्हणून जबाबदाऱ्या वेगवेगळ्या असतात. आणि त्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी एक आदर्श आणि नमुना म्हणून आरोग्यदायी वनंतरी माती मरिया माता आपल्याला दिलेली आहे. आणि तोच आपल्या आजचा मननचिंतनाचा विषय आहे. दिलेली जबाबदारी जेव्हा आपण पार पाडतो तेव्हा शाबास आणि भला असा. कारण तू विश्वास आहेस ना, तुझ्यावर मी विश्वास ठेवणार, मी डोळे बंद करून विश्वास ठेवणार, कारण तू तुझा विश्वासात पात्र झालेला आहेस, दाखवून दिलेला आहेस. नाहीतर अरे नको, तो माणूस ना आपण काय म्हणतो बंडल आहे, खोटर नाही, त्याच्यापासून 4 पावलं राम धा बाबा, तो तुला फसवून टाकेल. आणि आजकाल वेगवेगळे स्कॅम निघालेले आहे. तुमचं OTP मारणार, तुमचं हे मारणार, तुमचं ते मारणार, पैसे डबल पैसे. आणि आपण त्या लालचीमध्ये फसून जातो आणि मग त्याचं नव्हतं होते. जबाबदार राहा, जागृत राहा, सुरक्षित राहा. मरिया मातेने तिच्या जीवनात खस्ता खाल्ला नाही का? खाल्लेला आहे. आपण एरंगलचा सण असतो, एरंगलच्या सणाला लाखोनी माणसं येतात. तिथे बाळ हरवल्यानंतर आजकाल पोलिस अनाउन्समेंट वगैरे करतात, तेव्हा कुठे बाळ इशू 3 दिवस गायब होता. परतीचा प्रवास, येण्याचा प्रवास, जाण्याचा प्रवास. आज वेलांकण्याला गेलं तिथे लाखोने लोक आलेले आहेत. आणि एखाद्याचं बाळ हरवल्यानंतर काय आई वडिलांची जबाबदारी असते. आणि मरियेने जबाबदार आई म्हणून, स्त्री म्हणून त्या बाळाला विचारले, तू आमच्याशी असा का वागलास? आज रात्री 8, 9, 10 नंतर आपला मुलगा मुलगी घरात आली नाही तर आई वडील विचारतात का, तू माझ्याशी का वागलीस, कुठे होतीस, काय करत होतीस, इतका वेळ का लावलास? जबाबदारी, ही जबाबदारी आपल्याला दिलेली आहे. आणि ती जबाबदारी आपण पार पाडतो. म्हणून आपण आई झालेलो आहोत, आपण वडील झालेलो आहोत, आपण बाप झालेलो आहोत, आपण मा झालेलो आहोत, आई झालेलो आहोत. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी मोठी जबाबदारी आहे, ही रेस्पॉन्सिबिलिटी. नाहीतर आजच्या पहिल्या वाचनासारखं आणि आजच्या दुसऱ्या वाचनासारखं असणार. आपण मूर्ख नाही, आपण दुबळे नाही, मूर्ख आणि दुबळे होतो. देवाचं ज्ञान आणि पवित्र आत्म्याने अभिषेक करून दानाचा, वरदानाचा, कृपादानाचा, सामर्थ्याचा, सत्याचा, भयाचा आत्मा आपल्याला दिलेला आहे. देशा भविष्यवाणी सांगत आहे आणि योहानाच्या शुभवर्तमानात सांगत आहे. आपल्याला अभिषिक्त केलेला आहे. आपण कॉन्सन्ट्रेटेड झालेलो आहोत. वी हॅव बीन एम्पावर्ड. आपल्याला सामर्थ्यशाली बनवलेलं आहे दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी. आणि म्हणून ते सिद्धीस आणि पूर्तीस नेण्यासाठी जी माता जबाबदार होती आणि ज्या मातेने आपली जबाबदारी पार पाडलेली आहे, तिच्या चरणाशी नतमस्तक होऊया आणि त्या दयाधनाकडे त्यांची विशेष कृपा, मदत आणि आशीर्वाद मागूया. तथास्तु.